नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, माणसाच्या, स्त्रीच्या, कोणाच्याही आयुष्यामध्ये, मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही गोष्टींना वेगवेगळं महत्त्व असतं. हे आपण बघितलेलं आहे. कोणाला कशाची हौस तर कोणाला कशाची हौस. छंद ही एक वेगळी गोष्ट आहे. छंद कोणाला कुठलेही असू शकतात. छंदाचाच पुढचा टप्पा म्हणजे नाद. नाद कोणाला कोणतेही असू शकतात. हे सुद्धा तितकंच खरं. याच्या पुढे जाऊन एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की LGBTQ, ठीक आहे, समलिंगी वगैरे, हा जो प्रकार आहे ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते नेहमीच, हा एक वादग्रस्त मुद्दाही राहिलेला आहे. त्या बाबतीत कधी कधी काही घटना घडतात आणि मग त्याला गुन्ह्याचं स्वरूप येतं. सुरुवातीला समलिंगी म्हणजे काय ते आपण समजून घेतलं पाहिजे. जेंडर आणि सेक्शुअल ओरिएंटेशन यामध्ये फरक आहे. जेंडर स्त्री, पुरुष आणि ट्रान्सजेंडर हे असे तीन मानले जातात. सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये हा प्रकार वेगळा आहे. नेहमी गल्लत काय होते, जेंडर आणि सेक्शुअल ओरिएंटेशनचा घोळ घातला जातो नेहमी. सेक्शुअल ओरिएंटेशनचे जनरली तीन प्रकार बघण्यात येतात समाजामध्ये. एक असतं हेटेरोसेक्शुअल. हेटेरोसेक्शुअल म्हणजे विरोधी, आपल्या विरुद्धच्या जेंडरकडे आकर्षित होणं, पुरुषाने स्त्रीकडे, स्त्रीने पुरुषाकडे. एक असतं बायसेक्शुअलिटी. बायसेक्शुअलिटी म्हणजे पुरुष असेल तर त्याला पुरुष आणि स्त्री दोन्हींचं आकर्षण असतं, स्त्री असेल तर तिला सुद्धा स्त्री आणि पुरुष दोघांचं आकर्षण असतं. म्हणजे हे बायसेक्शुअलिटी. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे होमोसेक्शुअलिटी. समलिंगी, म्हणजे पुरुषाला पुरुषाचं आकर्षण असतं, स्त्रीला स्त्रीचं आकर्षण असतं. सगळ्यात जास्त वादग्रस्त कॅटेगरी ही होमोसेक्शुअलिटी हीच समजली जाते. यातूनच घडलेला एक प्रकार, हे आधी यासाठी सांगितलं की जी आपली आजची बातमी आहे किंवा आजची जी आपली गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात यावी. आपल्या पुण्यात याच संबंधीचा एक प्रकार आपल्याला दिसून येतो. नुकतीच एक घटना उघडकीस आलेली आहे. आता हेटेरोसेक्शुअल असणं, बायसेक्शुअल असणं, होमोसेक्शुअल असणं हा गुन्हा आहे का? तर नाही. सेक्शुअल ओरिएंटेशन हा गुन्हा असू शकत नाही जोपर्यंत त्याचं विकृतीकरण, त्याच्याद्वारे एखाद्याला धोका देणं, फसवणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हा असं म्हणतात. हा, सामाजिक मान्यता हा वेगळा प्रकार आहे. सामाजिक मान्यता अर्थात नसतेच. भारतीय संस्कृतीमध्ये तर समलिंगींना सामाजिक मान्यता नाहीये, पण आता कायदेशीर त्यांना प्रोटेक्शन मिळालेलं आहे की हा गुन्हा असू शकत नाही. पुण्यातला भारती विद्यापीठ परिसरातला हा प्रकार आपल्याला बघायचा आहे. एक महिला, तिचं लग्न झालं 2006 साली, म्हणजे 20 वर्षांपूर्वी त्या महिलेचं लग्न झालं. सुरुवातीला त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या संसारात सगळं ठीक होतं, व्यवस्थित चालू होतं. पण त्या संसारात नंतर काही घटना घडायला लागल्या. पती हा आपल्या पत्नीपासून दूर दूर राहू लागला, तिच्या जवळ येत नव्हता, तिच्या सहवासात येत नव्हता. त्याच्यामुळे मग थोडंसं पत्नीला ऑड वाटायला लागलं. हा प्रकार कालांतराने काही महिन्यांनी वाढत गेला. तेव्हा तिला संशय आला की आपल्या पतीचं बाहेरच्या एखाद्या महिलेसोबत अनैतिक संबंध वगैरे असणार, म्हणूनच हा माझ्या जवळ येत नाही किंवा मला अवॉइड करतो, माझ्यापासून दूर राहतो. तिने विचारायला सुरुवात केली. तिने विचारलं, तो म्हणला असं काहीही नाहीये, माझं कोणत्या महिलेसोबत काहीही संबंध नाहीये. मग तरी ही परिस्थिती अशीच चालू होती, दोघांमध्ये वाद व्हायला लागले. याच्यावरती तिने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, घरच्या मंडळींना सांगितलं, पण कोणीही या गोष्टीला सिरियसली घेत नव्हतं. तिने आपल्या सासरच्या लोकांना सुद्धा याबद्दल सांगितलं, अर्थात सासूंना वगैरे सांगितलं असेल, पण कोणीच त्याला सिरियसली घेत नव्हतं. आणि तिला नंतर ही गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात खटकायला लागली की हे असं का आहे म्हणून. कालांतराने तिला जी गोष्ट समजली ती गोष्ट अतिशय धक्कादायक होती तिच्यासाठी. कारण तिचा नवरा हा समलिंगी प्रकारातला होता, ज्याला गे असं सुद्धा म्हटलं जातं. तिला कळालं की आपला नवरा गे आहे, आपला नवरा हा समलिंगी आहे, त्याचे पुरुषांसोबत संबंध आहेत. हा धक्कादायक प्रकार तिला कळाला आणि ती अक्षरशः हादरून गेली. ही गोष्ट तिला लग्नाच्या 1.5-2 वर्षानंतरच लक्षात आलेली होती. मग तेव्हापासून तिला पतीला समजावण्याचा, तिला या प्रकरणातून त्या
व्यक्तीला काढण्याचा आणि त्याला आयुष्यात स्टेबल आणि नॉर्मल आयुष्यात आणण्याचा तिने भरपूर प्रयत्न केला. घरच्यांना सांगितलं, सासरच्या लोकांना सांगितलं, पण हा व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हता. मित्रांनो, तब्बल 20 वर्ष त्या महिलेने हे सगळं म्हणजे पतीला समजावणं, सांगणं, कन्व्हिन्स करणं, हे सगळं करत करत तिने 20 वर्ष आयुष्य घालवलं. ज्यावेळी या महिलेचं लग्न झालं त्यावेळी ती 24 वर्षांची होती. आज तिचं वय 44 वर्ष आहे. या 44 वर्षाच्या महिलेने शेवटी वैतागून, कंटाळून पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आता आपण आधी केलेल्या चर्चेनुसार तुम्ही म्हणसाल हा तो गुन्हा नाहीये, कायदेशीर संरक्षण आहे, मग तक्रार काय दाखल केली? तक्रार ही दाखल केली की त्या व्यक्तीचा, पुरुषाचा समलिंगी असणं हा गुन्हा नाहीये, पण तो समलिंगी असताना सुद्धा या महिलेसोबत त्याचा विवाह लावून देणं हा गुन्हा आहे, हा फसवणुकीचा गुन्हा आहे. आणि त्या महिलेने सुद्धा फसवणुकीची तक्रार आपला पती आणि सासरच्या मंडळींविरोधात केलेली आहे. या महिलेचं असं म्हणणं आहे की सासरच्या लोकांना तो असा समलिंगी किंवा गे आहे हे आधीपासून माहिती होतं, त्यांना पूर्ण कल्पना होती, मग त्यांनी त्याचं लग्न माझ्यासोबत लावून द्यायचं नसतं, त्याला समलिंगी म्हणून जगू द्यायचं असतं, कोणाला काय प्रॉब्लेम आहे. पण तसं असताना सुद्धा माझ्याशी त्याचं लग्न लावून दिलं आणि माझ्याशी लग्न लावून दिल्यानंतर त्यांनी माझी फसवणूक केलेली आहे. अर्थात समलिंगी असण्यावरती गुन्हा दाखल होत नाही, पण समलिंगी असताना सुद्धा दुसऱ्याशी लग्न करणं, फसवणं आणि मग संसारात अडचणी येणं हा फसवणुकीचा गुन्हा आता दाखल झालेला आहे. यासोबतच या महिलेने तक्रारीत हे सुद्धा म्हटलेलं आहे की जेव्हा मी सासरच्या लोकांना याबद्दल बोलले, त्यांना सांगितलं की हे असं असं आहे, तेव्हापासनं या लोकांनी माझाच मानसिक शारीरिक छळ करायला सुरुवात केली. मला दबावापोटी 20 वर्ष गप्प राहायला सांगितलं, शांत बसायला सांगितलं, पण आता हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर झालेलं आहे. कारण आजही माझ्या पतीचे पुरुषांसोबत संबंध आहेत, तो गे आहे. याची कल्पना मला लग्नाच्या वेळी दिली नाही, कुठल्याही प्रकारे सांगण्यात आलेली नाही. जर सांगितलं असतं तर मग मी माझ्या मनाने लग्न करायचं किंवा नाही करायचं हे ठरवलं असतं, पण तसं न होता माझी फसवणूक झालेली आहे आणि आता तिने तक्रार दाखल केलेली आहे. पाहावं लागेल मित्रांनो, आता भारतीय विद्यापीठ पोलीस या तक्रारीला, या केसला कशा पद्धतीने हँडल करतात, कोणते गुन्हे दाखल होतात आणि याचा शेवटी काय निकाल लागतो ते आपल्याला बघायचं आहे. तुमचं या बाबतीत काय मत आहे? या समलिंगी संबंधांवरती किंवा तसं असण्यावरती तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? या पूर्ण घटनेवरती तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.